श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत येणारा प्रत्येक दिवस हा आपल्या सर्वांसाठी सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. 30 नोव्हेंबर 2023 रोजी आपण कार्तिकी संकष्टी चतुर्थी साजरी करणार आहोत. या संकष्टी चतुर्थीला गणाधिप संकष्टी चतुर्थी असं देखील म्हटलं जातं. तर आज आपण या व्हिडिओमध्ये या संकष्टी चतुर्थीला एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. तर आता हा उपाय कसा करायचा आहे, कोणता उपाय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. परंतु हा उपाय केल्यानं आपल्यावरची सर्व अडचणी, सर्व दुःख, दारिद्र्य दूर होणार आहे. आपल्या घराची भरभराट होणार आहे. आपल्या सर्व इच्छा मनोकामना गणपती बाप्पांच्या विघ्नहर्त्याच्या कृपेने पूर्ण होणार आहेत. तर आता हा कोणता उपाय आहे आणि हा उपाय आपण कसा करायचा आहे ही संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊया. त्यापूर्वी चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. संकष्ट म्हणजे संकट आणि हे संकट दूर करणारी ही चतुर्थी, म्हणून या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं. म्हणूनच आपल्या हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्यानं, उपवास केल्यानं विघ्नहर्ता आपल्या भक्तांचे सर्व विघ्न, सर्व संकट दूर करतात आणि सुख समृद्धीचा आशीर्वाद त्यांना देत असतात. इतकंच नाही तर या दिवशी अनेक उपाय, अनेक सेवा जर गणपती बाप्पांच्या केल्या तर गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आपल्याला धन, कीर्ती, वैभव आणि सुख समृद्धी प्राप्त होत असते. तसेच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते आणि म्हणूनच या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अनेक असे उपाय, अनेक सेवा केल्या जातात. तर असाच एक अत्यंत प्रभावशाली असा उपाय आज आपल्याला जाणून घ्यायचा आहे. तर आता तो उपाय कसा करायचा ते पाहूया. पहाटे उठून स्नान करायचं आहे आणि स्नान करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ मिसळायचे आहेत आणि स्नान करायचं आहे. त्यानंतर आपली जी रोजची देवपूजा असते तर ती रोजची देवपूजा आपल्याला करायची आहे. तसेच या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची देखील विधिवत पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरासमोर बसून आपण जे व्रत करणार आहोत तर त्या व्रताचा संकल्प घ्यायचा आहे, संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर आपण दिवसभर उपवास करायचा आहे, व्रत करायचं आहे. त्याचबरोबर दिवसभर आपल्याला गणपती बाप्पांच्या ओम गण गणपते नमः या महामंत्राचा देखील जप करायचा आहे. आपली ही गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांना आपण 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे. त्याचबरोबर जास्वंदीचं एक फूल देखील अर्पण करायचं आहे. जास्वंदीचं जर फूल नसेल तर कोणतंही लाल रंगाचं फूल आपल्याला या गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या व्रताचा संकल्प करायचा आहे. तसेच आपल्याला जर या दिवशी जर दुर्वा जर मिळाल्या नाहीत गणपती बाप्पांना अर्पण करण्यासाठी तरी देखील आपण हे जास्वंदीचं फूल अर्पण केलं तरी देखील चालू शकतं. कारण जास्वंदीचं फूल हे देखील गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असल्यामुळं हे देखील आपण त्यांच्या पूजेमध्ये ठेवू शकता. त्यानंतर आपल्याला जो हा उपाय करायचा आहे, ज्यासाठी आपल्याला हे खाऊचं पान लागणार आहे, तर ते खाऊचं पान घ्यायचं आहे. हे खाऊचं पान कुठेही फाटलेलं, खराब झालेलं किंवा कीड लागलेलं नसावं असं आपल्याला पान घ्यायचं आहे आणि हे पान व्यवस्थित देठासकट असावे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर हे पान आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला या पानावरती हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर आता आपण ही जी गणपती बाप्पांची पूजा मांडलेली आहे, पूजा केलेली आहे देवघरात, तर त्या ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ हे जे खाऊचं पान आहे स्वस्तिक काढलेलं तर ते ठेवायचं आहे आणि त्या पानावरती आपल्याला अगदी चिमूटभर थोडीशी मसूरची डाळ या स्वस्तिकवरती आपल्याला ठेवायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला या पानाची घडी घालायची आहे. ज्याप्रमाणे आपण पानाचा विडा बनवतो तर त्याप्रमाणेच आपल्याला हा विडा बनवायचा आहे. असा हा पानाचा विडा बनवल्यानंतर या विड्याला आपल्याला एक लवंग वरून खोचायची आहे. आता ही लवंग खोचल्यामुळं हा विडा सुटणार नाही, यासाठी ही लवंग आपल्याला खोचायची आहे. आणि असा हा खाऊच्या पानाचा विडा आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायचा आहे. त्यानंतर आपल्याला या विड्यावरती हळदी कुंकू, अक्षदा, जास्वंदीचं जर फुलं असेल तर ते जास्वंदीचं फुल किंवा इतर फुलं व्हायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला याला देखील धूपदीप दाखवायचा आहे आणि या विड्याची देखील आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. त्यानंतर
आपल्याला या गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे आणि आपल्या मनातील काही जी इच्छा असेल, मनोकामना असेल, जी समस्या असेल, अडचण असेल, तर ती सर्व काही दूर होण्यासाठी आपल्याला या गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. मग आपल्या कौटुंबिक समस्या असतील किंवा आपल्या नोकरीमधील येणाऱ्या अडचणी असतील, शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी असतील किंवा इतर घरगुती काही आपले प्रॉब्लेम्स असतील, कोणतीही कितीही मोठी जरी अडचण असेल तरी देखील आपल्याला या विघ्नहर्त्यासमोर आपल्याला बोलून दाखवायचे आहे. आणि आपल्या मुलांसंबंधित कोणती अडचण असेल, कितीही मोठी अडचण असेल, कितीही मोठी समस्या असतील, तरी देखील आपल्याला या विघ्नहर्त्याजवळ ही मांडायची आहे, आपल्याला ही बोलायची आहे. आणि अगदी मनोभावे गणपती बाप्पांना, विघ्नहर्त्यांना आपण प्रार्थना करायची आहे की माझ्या सर्व अडचणी, माझे सर्व दुःख, सर्व संकट दूर होऊ दे आणि माझ्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ दे, घराची भरभराट होऊ दे, घरे धनधान्याने भरू दे, लक्ष्मी मातेचा घरामध्ये वावर राहू दे. अशा प्रकारे आपल्याला या गणपती बाप्पांना अगदी मनोभावे प्रार्थना करायची आहे आपल्या सर्व अडचणी, सर्व दुःख दूर होण्यासाठी. आणि आपण हा जो उपाय करत आहोत, तर हा उपाय अगदी मनोभावे, अगदी मनापासून आपल्याला करायचा आहे. गणपती बाप्पांचे व्रत आपण ह्या दिवसभर करायचं आहे, तर हे देखील व्रत आपल्याला अगदी मनोभावे मनापासून करायचं आहे. दिवसभर आपल्याला गणपती बाप्पांच्या नावाचा जप करायचा आहे. म्हणजेच आपल्याला श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः या महामंत्राचा जप आपल्याला दिवसभर करत राहायचा आहे. त्यानंतर संध्याकाळी आपल्याला गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे. जर मोदक केले नसतील तर मोतीचुराच्या लाडूचा देखील तुम्ही नैवेद्य दाखवू शकता किंवा घरामध्ये जरी काही गोडधोड केला आहे तर याचा देखील तुम्ही गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवू शकता. त्यानंतर संध्याकाळी आपल्याला हे व्रताचे पारायण करायचं आहे. त्यापूर्वी आपल्याला चंद्रदेवाची देखील पूजा करायची आहे आणि ही पूजा देखील अगदी मनोभावे आपल्याला करायची आहे. तिथं देखील आपल्याला आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि तुम्ही जर या चंद्रदेवाजवळ आणि या गणपती बाप्पांजवळ, विघ्नहर्त्याजवळ जर आपल्या सर्व समस्या, सर्व अडचणी जर मांडल्या तर या नक्कीच तुमच्या पूर्ण होणार आहेत. तर अशा प्रकारे असा आपल्याला या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विड्याच्या पानाचा उपाय करायचा आहे. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी ही जी मसूरची डाळ आहे, तर ही मसूरची डाळ एखादं लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे, कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ही मसूरची डाळ बांधायची आहे. आणि ही पोटली जी आहे तर ती आपल्या मसूरच्या डाळीची जी भरणी असेल किंवा डब्बा असेल तर त्या डब्यामध्ये आपल्याला ठेवून द्यायचे आहे. आणि हे जे खाऊचं पान आहे, हा जो विडा आहे तर तो वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला सोडून द्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला पुढच्या संकष्टी चतुर्थीला देखील असाच उपाय करायचा आहे. असंच विड्याचं पान आपल्याला या गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायचं आहे. आणि ही जी आपण मसूरची डाळ जी ठेवलेली होती भरणीमध्ये, तर ती भरणीमध्ये आपल्याला मसूरच्या डाळीमध्ये मिक्स करायची आहे आणि दुसरी चिमूटभर मिक्स मसूरची डाळ घ्यायची आहे आणि या विड्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे. तर अशा प्रकारे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी, तसेच आपल्या सर्व अडचणी दूर होत नाहीत तोपर्यंत आपल्याला संकष्टी चतुर्थीला हा अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे आणि हा आपल्याला करत राहायचा आहे. आणि हा तुम्ही उपाय जर केला तर विघ्नहर्ता तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करणार आहे आणि तुमच्या सर्व अडचणी, तुमची सर्व संकट, सर्व समस्या दूर होणार आहेत. आणि यासाठी आपण हा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.